हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. आता दिवाळी जवळच आलेली आहे. 10 दिवसावर दिवाळी आहे. तर सगळीकडे क्लिनिंगचं काम किंवा शॉपिंग अशी सुरूच असेल. तर मी क्लिनिंग वगैरे केलेली नाही आहे. जेव्हा करेल तेव्हा ते तुम्हाला दिसेलच, दाखवणारच आहे. पण आज मी चाललेली आहे शॉपिंग करायला. तर मला पडदे, कुशन कवर आणि बेडशीट वगैरे घ्यायची आहे. साडीसुद्धा घ्यायची आहे. पण आता वाजलेले आहेत 4:30, कारण पार्थ आत्ताच कॉलेजमधनं आलेला आहे आणि आता तो जेवण करत आहे. तरी मला निघायसाठी अर्धा तास आहेच अजून. तर बघू तिथे गेल्यानंतर किती वाजते आणि किती वेळ माझ्याजवळ राहते शॉपिंग करायसाठी. तर बघू, एवढ्या लवकर तर होणार नाही. तर मागच्या वर्षी जिथनं मी पडदे घेतलेले होते, कुशन कवर आणि बेडशीट, तर तिथनंच बघणार आहे. मला जर आवडले तर मी तिथनंच घेणार आहे. आणि साडीचं जास्त फिरणार नाही आहे. वेळ मिळाला तर 1-2 दुकानं बघेल, कुठून घेईल वगैरे ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि पडदे बेडशीट वगैरे कुठून घेते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. नागपूरमध्ये धारसकर गल्लीमध्येच मी जाते आणि तिथनंच मी घेत असते बेडशीट वगैरे. तर आतासुद्धा मी सगळ्यात पहिले धारसकर गल्लीमध्येच जाणार आहे. आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चालणार आहात. कशा प्रकारे पडदे वगैरे मिळते, काय व्हेरायटी वगैरे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. म्हणजे तुम्हालासुद्धा बऱ्यापैकी मदत होईलच. बॅग तयार आहे, मी सुद्धा तयार आहे. आता अर्ध्या तासात आम्ही निघणार आहोत. तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. आणि बरेच जण असं विचारतात की तू साड्या वगैरे कुठनं घेते, नागपूरला साड्या कुठे छान मिळतात. कोरोनाच्या पहिले मी साड्या वगैरे नागपूरवरूनच घेत होती. आणि असे माझे 1-2 दुकानं होते की मी तिथनं घ्यायची वगैरे. पण कोरोनापासून मी मात्र कामठीवरनं साड्या घेते, कारण आपलं बाहेर जाणं होतच नव्हतं. आणि मग ती सवय लागली मला. तर मग आता कामठीवरनंच मला कामठीतले जे शॉप आहे तिथल्या साड्या मला आवडतात, तर मी तिथनंच घेते वगैरे. पण आता यावेळेस बघू, वेळ मिळाला तर मी नक्की दाखवणार आहे कुठून घेतली साडी. आणि ज्या खणाच्या साड्या आहेत तर तुम्हाला महाराष्ट्रीयन एम्पोरियममध्ये खूप छान क्वालिटीच्या साड्या मिळतील. महाराष्ट्रीयन एम्पोरियम महालवरच आहे. तर तुम्ही जर तिथे जाल तर तुम्हाला छान छान व्हेरायटी पाहायला मिळेलच तिथे. आता बघू, आता माझी साडी होते की नाही, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व एक गोष्ट ही सांगायची राहिलेली आहे की जसं मी बर्डीचा ब्लॉग टाकलेला होता रेडीमेड ब्लाऊजचा, तर तिथेसुद्धा मला विचारलेलं होतं की ते कोणतं शॉप आहे जे मी दाखवलेलं होतं ते. तर आपण मोदी नंबर 2मध्ये जातो ना, तर स्टार्टिंगपासूनच दुकानं सुरू होतात रेडीमेड ब्लाऊजचे. तर जसं तुम्ही गेले वगैरे तर त्यांचेच शॉप आतमध्ये सुद्धा आहे. तर ते स्वतःच तुम्हाला तिथे घेऊन जाईलच. तर मोदी नंबर 2मध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे स्टार्टिंगपासूनच रेडीमेड ब्लाऊजचे शॉप आहे. आणि साड्या घेऊन जायच्या आपल्या, म्हणजे मॅचिंग आपल्याला ब्लाऊज घेता येईल. चला तर आता लगेच आपण थोड्या वेळात निघणार आहोत. आपण येऊन पोहोचलेलो आहोत धारसकर गल्लीमध्ये. हा आहे धारसकर गल्लीचा शॉर्टकट. आणि या गल्लीतून समोर गेल्यानंतरच तुम्हाला दिसेल राम कटपीस हाऊस. आणि दिवाळीने मस्त छानपैकी दुकानं सजलेली आहेत धारसकर गल्लीमध्ये, बघू शकता. आणि हे अगदी समोरच आहे राम कटपीस हाऊस. तर इथेच आपल्याला जायचं आहे. भरपूर कलेक्शन असं पाहायला मिळेल तुम्हाला. थोडा तर नवीन दाखव. हे सगळं नवीन आहे. खालचं जे दाखवले भेटलं पण आपण छान हा एक आहे.
कहाँ पे है आपकी शॉप, परफेक्ट बताइए। झारसकर रोड, इतवारी पोस्ट ऑफिस के सामने, राम कटपीस हाउस। अच्छा कलेक्शन है भैया के पास, ज़रूर आना। जरूर जरूर पधारें। तर आता आपण आलेलो आहोत साबू सन्समध्ये. इथे पण तुम्हाला भरपूर व्हेरायटी पाहायला मिळेल. बेडशीट, कुशन कवर, पडद्यांची सुद्धा भरपूर अशी व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर इथनं मी आता पडदे वगैरे घेणार आहे. कुशन कवर, बेडशीट वगैरे सगळं झालेलं आहे माझं. आता फक्त पडद्यांसाठी मी इथे आलेली आहे आणि नेहमीच आम्ही इथे येतो आणि दरवाज्यांच्या मापानुसार तुम्हाला इथे स्टिच करून सुद्धा तुम्हाला मिळेलच आणि भरपूर अशी पडद्यांची व्हेरायटी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. वैसे लोग सिंगल भी रखते हैं कि जो शरबत है नहीं मुझे प्लेन का रोल का बड़ा बेड चाहिए लेकिन उसको ऐसा तर फ्रेंड्स, जे मला घ्यायचं होतं ते घेऊन झाल्यावर मी आलेली आहे महालवर, रंगोली इथे. तर बघूया म्हटलं एखादी जरी साडी आवडली तर घेऊन घेईल. वेळ तर खूप झालेला होता आणि यांनी शॉपही बंद करून ठेवलेले होते. दोन्ही जे शटर आहे ते बंद करून ठेवलेले होते, पण मला जाऊ दिलं आतमध्ये. तर बघूया म्हटलं कसं कलेक्शन आहे वगैरे, पण मला एकही साडी आवडली नाही. त्यांनी साड्या वगैरे दाखवल्या भरपूर अशा, पण आवडल्या नाही. त्यानंतर मग इंद्रायणी, लाडलीमध्ये सुद्धा पाहिल्या साड्या, पण आवडल्या नाही. तर म्हटलं चला जाऊ द्या, आपण आता कामठीवरनंच घेऊया. एक ट्राय म्हणून मी महाराष्ट्रीयन एम्पोरियममध्ये सुद्धा पाहिल्या साड्या. महाराष्ट्रीयन एम्पोरियममध्ये फक्त मला खणाच्या साड्या आवडतात आणि त्याच्यानंतर खूप जास्त भूक लागलेली होती म्हणून मग सदरमध्ये आलो आम्ही जेवण करायला, बार्बिक्यूमध्ये. आणि या हॉटेलबद्दल मी याच्या अगोदरसुद्धा रिव्ह्यू दिलेला आहे. तर बार्बिक्यू नागपूरमधलं बेस्ट रेस्टॉरंट आहे आणि आम्ही जेव्हा इथे येतो तर तेव्हा नेहमीच इथे ना वेटिंग असते आणि आतासुद्धा वेटिंग आहे. इथली जी टेस्ट आहे खरंच खूप छान आहे. नक्की येऊन ट्राय करा. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे इथे.
फ्रेंड्स, तर आज मी चाललेली आहे कामठीच्या मार्केटमध्ये. काल जसं तुम्हाला दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये की मी धारसकर गलीतून पडदे वगैरे घेतलेले आहे आणि 2-3 दुकानं मी फिरली होती साड्यांसाठी. तर पण तिथे मला साड्या काही व्यवस्थित मिळाल्या नाही आहे. तर म्हणून आता मी कामठीच्या मार्केटमध्ये जाणार आहे साडी घेण्यासाठी. बघू इथे तरी मला आवडते का साडी वगैरे. तर चला तुम्ही व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. तर फ्रेंड्स, मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की मी कामठीच्या मार्केटमध्ये जाऊन साड्या बघणार आहे. तर मी 6 वाजता गेली होती आणि 8:30 वाजता आली. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि आता जेवण वगैरे झालेले आहे. आता 10 वाजलेले आहेत आणि मी साड्या घेतलेल्या आहेत. 3 साड्या मी घेतलेल्या आहेत, पण त्या पिको फॉल करायला टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या तुम्हाला दिवाळीतच पाहायला मिळेल. चला तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.